बरं ठीक आहे ना, आलं लक्षात तसं. म्हणजे आता आमचं समजा माया जे दुधाचा रिपोर्ट आहे ते चांगला येईल समजा. म्हणजे माया समजा काम नील होईल आणि बाकी यायचं तर बरं तुम्ही पाठवलंच नाही म्हणता नमुने. बरं बरं, पण मग म्हणलं आता समजा पैसे किती, आता 50,000 मले आणि 1.5 लाख यायले. फक्त मी काय म्हणत होतो, आता जरा रात्र म्हणजे 8:30-9 होऊन राहिले. तर आता आम्हाला कसं खेड्यापाड्यावर निघणं आणि तिथं आणून देणं. आता तुम्ही कुठं विश्रामगृहावर आहे का तिथं? म्हणजे तिथं समजा येणं, म्हणून म्हणलं थोडं सकाळी जर आलो असतो. एरवी मी कसं दूध न्यायला येतच असतो. आता तसं आपण पाणी टाकणं बंद केलं. आता उद्यापासून घट दूध घेऊन मी तिथे जातो. तर मग येता येता मग रेस्ट हाऊस लिहून जातो. तिथंच तुमचे पैसे बाजूने तुम्हाला फोन करून घेऊन घे जा. अरे बाबा, उद्या कोण पाहिला हो काकाजी? तिकडे ते लॅबोरेटरीवाला तोंड वाचून आहे ना. 25,000 लवकर पाठवा, तोपर्यंत ते रिपोर्ट इश्यू नाही करत. नाही तर दुसऱ्या दुधाचा पाठवून देत तुमचा. हे असं असं भेसळ आहे म्हणून 30चं नाही 50% भेसळ दाखवते. म्हणून म्हणलं ते थांबू नये. अर्ध्या घंट्यात ते साहेबाले रिपोर्ट पाठवा लागते म्हणते. मला सांगा काय आहे तर मग तुम्हाला मी फोनच करणार होतो, पण तुमचा योगायोग आला. हो ना, ते सगळं बरोबर आहे साहेब, पण इतकी मोठी कॅश घेऊन म्हटलं त्या फाटवणी लय भारी आमची इथं. काही कोणी झोडपा देऊन नेम नाही ना. रातचं इरचं कसं तिथं जरा धोका आहे, म्हणून म्हणलं एखादा सोबती घ्या चांगला, त्याला घेऊन या इथं. दटवट माणूस घ्या, एखादी गाडी करा गावातली आणि चालले या पटकन. नाही त्या साहेबाच्या व्हॉट्सअपवर जर का रिपोर्ट त्यांना पाठवला, फायनल इश्यू झाला, झालं कामच झालं. म्हटलं आमचं काहीच चालणार नाही वाघमारेचं माया. म्हणून म्हणलं लवकरात लवकर काय डिसिजन घ्या. 1 तासाच्यात पैसे आणा, नाही तर ते रिपोर्ट इश्यू करते. आता लॅबोरेटरी बंद करायचा टाईम झाला द्यायचा, सांगू राहिला आत्ताच. पहा काय तर एक काम करता का तुम्ही, ऑनलाईन पेमेंट टाकू डायरेक्ट. 50 मायाच्याहून टाकतो आणि 1.5 लाख रुपये यायचे समजा 2 अकाउंटमधून. चालते. अरे बाबा, तुम्ही घालता राजा मला जेलात घालता एक दिवस तुम्ही दोघं बी. हो, अतिशहाणे दिसून राहिले तुम्ही. तुमचं काम नाही होऊ शकत आता. असे जर फात्या पाडत असाल ना तुम्ही, विषय बंद करा तुम्ही आणि तुमचं तुम्ही पाच बसा काय. तुम्हाला कॅश घेऊन या म्हणतो ना मी, नगदी कॅश आणा ना. हाती लागणार नाही का मी उद्या जर काही प्रकरण उघडकीस आलं. कोणाच्या अकाउंटला पैसा गेला, अरे गेली ना माझी नोकरी. मग काय चाटू तुमचे ते पैसे. मग पुढे किती कमावायचं आहे मला अजून. तुम्ही एक काम करा, चटकन पैसे घेऊन या. 1 घंटा वाट पाहतो, नाही तर विषय क्लोज करतो. लेबोरेटरीवाल्याला मी 1 घंटा दिला. नाही हो साहेबराज, तसं म्हणणं नाही ना आमचं. तुम्ही ते सापडले म्हणून आम्हाला आधार लागला काहीतरी. नाही तर दिवसभर आम्हाला चैनीन जेवलो नाही मी. तेच म्हणलं ना, माणसानं कुठं काय करायला पाहिजे आणि कोणती गोष्ट पहिले करायला पाहिजे हे समजलं पाहिजे. नाही तर उद्या रिपोर्ट आल्यावर मग काय फायदा तुमचा 4 लाखाचा आहे बी. म्हणून म्हणलं लवकर निर्णय घेतला पाहिजे कोणत्या गोष्टीचा आणि धाडकन मोकळा झाला पाहिजे. हे माहित नाही तुम्हाला, रानबोकेला नालायक आहे बरं. एक खडकू घेत नाही कोणा बच्चा. अजिबात चालत नाही. आम्ही आता संघ म्हणून लय लोकांना वाचवलं आम्ही. आधीच फोन करून देतो, पाहिजा येऊ राहिलो आम्ही, पाहिजा येऊ राहिलो आम्ही. आधीच ते 10-5 हजार रुपये आम्हाला लोक देतात. आम्ही किती लोकांचे म्हणजे आज वाचून राहिलो व्यवसाय आहे ते. मग म्हणून म्हणलं तुम्ही काहीच काळजी करू नका. पुढे तुम्हाला मी सतर्क करत राहीन काही असलं तर. तुम्ही फक्त लवकर पैसे घेऊन या. ते बरोबर आहे तुमचं नाही का. हो ना, बाकीचे म्हणून नसतं धाबे बंद झाले, माझ्याच उघडा राहिला, मला काही माहिती भेटली नाही. तसं आहे ना, सगळे लिंक लावून आहे. हो, 2-4 हजार देतात आम्हाला. म्हणजे पाहिजे साहेब काही असलं तर सांगत जा. मग सगळ्या पांटपरे एका 10 मिनिटात बंद करतो आम्ही. अगोदर साहेब यायचे. मग सगळं आमच्या जोड आहे ना. कुठं चालले साहेब, काय चालले साहेब, असं आहे ते. हो, म्हणून म्हणलं काही चिंता करू नका, आता तुमचं ओके होईल. या तुम्ही 1 घंट्यात. बरोबर ठीक आहे मग साहेब, निघतो आम्ही आता. हो, आमचा एक माणूस सोबत घेतो, आलो भाऊ आणि बस येऊन जातो. हो ठीक आहे, काही हरकत नाही. आलो की फोन करतो. बोलो लखनऊ वाले। हाँ कैसा है अपना दिमाग? 2 लाख रुपए लेके आ रहे, मैंने क्या बोला था? 2 लाख रुपए लेके आएंगे यहाँ पे। होगा काम अपना, कोई टेंशन नहीं। 1 लाख तुम्हारे, 1 लाख हमारे। हाँ, कल देखेंगे दूसरा बकरा। नहीं बराबर है, बाकी रजा दिमाग है तुमको, हो ना। मेरे को लगा तुम मेरे को अंदर पट्टी में लाएंगे, लेकिन कैसा है, बाकी बराबर खेल खेलते तुम दिमाग से। हाँ, हो ना। उनको तो लगा कि इतना ईमानदार है ये ऑफिसर है, हाँ, कि क्या बोलना। हाँ, और उसके नीचे वाले ऐसे है नहीं। जम गए। लेकिन बाकी अब पेमेंट कहाँ पे बुलाए थे उसको, हाँ, हो, बुलाएंगे कहाँ पे? बराबर है। पेमेंट का भी जरा सा देखना पड़ेगा, कैसा लेने का करके, नहीं क्या हो, क्योंकि कैसा अपन समझते वैसा नहीं रहता बोला। येड़े दिखते लोग अपने को खेड़े के हो, लेकिन येड़ा बन के पेड़ा कैसे खाते हैं पता भी नहीं चलता। नहीं तो हो जाएगा अपना गेम। हाँ, पुलिस स्टेशन में फ़ोन करके बराबर यहाँ पे आ जाओ। हाँ, वहाँ पे अपने को बिल्कुल सीधा जमा ही करेंगे वो। हाँ, ऐसा भी हो सकता बोला, इसमें कोई ये नहीं, दोरा नहीं। तेच म्हणत होतो मी, काहीतरी पहा बा, थोडं सतर्कतेनं काम करावं लागेल. बरोबर आहे. तर आपल्याला एक काम करावं लागेल, पहिले त्याला एक जागा सांगायची. हो, म्हणजे तिथं ये बा तू पैसा घेऊन. आणि तिथं जण त्यानं समजा पोलीस लोक प्लॅन्ट केले, हो, तर त्याची माहिती आपण अगोदरच आपला माणूस तिथं कोणत्या रूपात पाठवून घेऊन घ्यायची. आणि तिथं आल्यानंतर त्याला दुसरी जागा सांगायची, इथं घेऊन ये. हो, म्हणजे त्याला ऐन वेळेवर सुचलं नाही पाहिजे की बा आता करावं काय. हा, पोलीस लोक तिथं झामल केलं पाहिजे त्यानं. आणि हे इकडे येऊन पैसे देऊन आपण गाडी घेऊन बिलकुल गायब. हा, हो, आज रात्री रेस्ट हाऊसला आपल्याला थांबायचंच नाही. 2 लाख घ्यायचं, सटकन पुढे निघून जायचं. तसंच करावं लागेल ते. तर आता पहिले तुम्ही बस स्टॉप सांगा त्याला. हो, बस स्टॉपवर ये म्हणा तू. तिथं जर आपल्याला हलचल दिसली, हो, यायनं बा कदाचित पोलीस बोलावले का, जागा चेंज करून टाकू. हो, येऊन जा म्हणा या दुसऱ्या ठिकाणी. दुसऱ्या ठिकाणी मग आपण पाहू मग काय करायचं. तो मैं क्या बोल रहा है भतीजे, हो, तुम एक काम करो, डबल फोन लगाओ उनको, बोला बस स्टॉप पे आ जाओ बोलना। वहाँ पे हमारा आदमी आके पैसे लेके जाएगा बोलना। ठीक आहे फिर, लगाता डबल फोन लगाता.
जमला आता शांताराम भाऊ. हो, लागला मला मेळ आपला आता. हो 2 लाखाने फिटलो आपण. आता मी 1.5 आणि तुम्ही 50. हो आता एक दीड देऊन देऊ डबल जरा सतर्क राहू. हो पण काही म्हणाले शांताराम भाऊ नाही का. हो प्रत्येक याच्यात काही ना काही हो राहतेच. आता वरचा साहेब आता हे कोणतं काय नाव म्हणे त्याचं ते हे काय म्हणे बा सुब्रमण्यम. हो सुब्रमण्यम काय रानबोके. एक नंबर माणूस. आणि हे लगा त्याच्याच हाताखालचा घुसमारे नाव आहे घुसमारे साहेब घुस घेणारा. आणि पहा बरं आता हे असा जर असला तर कायले सापडणार आहे पुढचे धाब्यावाले म्हणा टपरीवाले हे ते सगळे. आधीच हे लाईन लावून देते ना बरोबर. पाहिजे साहेब येऊ राहिले कारण की संगच असते ते. हो म्हणजे पाहता म्हणजे त्याच्या संग राहून हे जास्त कमाई करू राहिला त्याच्यापेक्षा खालचा असून. हो म्हणजे अशी परिस्थिती आहे कुठे बी सांगतो तुम्हाला शिक्षण क्षेत्र असो कोणते असो. साहेब निघाले की बस आधीच म्हणते बीओ साहेब येऊन राहिले पाहिजा शाळेवाले सतर्क. हो असं बिलकुल आहे बा कुठे बी राजकारण आहे असं. हो सांगतो तुम्हाला. हो चपराशी साहेबापेक्षा जास्त श्रीमंत होऊ शकते आता. हो इतके कलाकारी करू राहिले लोक. हो सांगा आता काय करा नाही का. हो जाऊ द्या बाकी काही असो. हो निघाला का आपल्याला आता. तसंच आहे ना तसंच आहे कुठं. हो एक टाइमला क्लासहून ऑफिसर पुरला. हो 2 शब्द माणसासंग माणुसकीत बोलते. पण हे असे दाखवतात ना. हो असा दंडुकाच काढते चाल निघ चाल इथं थांबू नको. हो असे लोक नालायक आहेत ना काय करावं तुम्हाला सांगून फायदा आहे. पण हे सुब्रमण्यम जे आहे ना हो एक नंबर चांगला माणूस आहे. हो पण आता नाईलाज आपला असा झाला आपल्याला याच्याशिवाय पर्याय नाही. हो असं झालं ना आपलं. ते आहे घुसमारेचं नाव काढलं डबल फोन केला त्यानं. आता काय म्हणते काय सांगा बा. हॅलो हॅलो हां बोला ना साहेब बोला म्हणलं. हो काय होतं निघून राहिला मी बस 2 मिनिटात आता घरून निघतो आम्ही. हो ना गरज तुमची आहे तुम्हाला याच लागेल नाही. हो तर आता एक काम करा तुम्ही बस स्टॉपवर या. हो इथं कसं रेस्ट हाऊसला जरासं कठीण काम आहे त्या साहेबाला जर तुम्ही दिसले मावर डाऊट याचा. तेच म्हणलं तुम्ही बस स्टॉपवर या मी बरोबर येऊन. एका थैलीत पैसे घेऊन या तुम्ही बरोबर 2 लाख मोजून नोट कमी नसली पाहिजे बरं. पुढच्याला द्या नाही का मला एकट्याला नाही या 3 जण आम्ही याच्यात. तेच म्हटलं तर आता तुम्ही लवकर निघा आणि बस स्टॉपवर येऊन जा. ओके बरोबर बरोबर हो ना हो ना ती बरोबर आहे म्हणा तुमचं नाही का. हो तिथं दिसलं तर अजून वांदा याचा. हो ठीक आहे आलोच समजा आता. हो पाऊण तासात पोहोचतो तिथं. हाँ तो चाचा हो गया अपना काम 1.25 घंटे में वहाँ पे पहुंच रहे बोलते बस स्टॉप पर. तो अपना अगला कदम क्या रहेगा फिर. क्या करना पड़ेगा आपने को. हा तो लग्नवाले. हो तर आता तुम्ही एक काम करा. हो तुमच्यापैकी आता तुम्ही आमच्यासोबत नव्हती आमचे तिघाले त्याईनं पाहिलेलं आहे. तर आता तुम्हाला काही ओळखत नाही तर तुम्ही काय करा बस स्टॉपवर जा. पाऊण घंटा वाट पहा आणि आजूबाजूनं काही पोलिसाची हलचल आहे का बुवा त्याईनं काही बोलावले तर नाही ना. पूर्ण बिलकुल गोशवारा घ्या. नंतर आम्हाला तुम्ही फोन करा तोपर्यंत आम्ही इथं थांबतो गाडी घेऊन. तुम्हाला जर वाटलं काही नाही कि मी बरोबर भतीजा को भेज देता और बराबर वो पैसे लेके आ जाएगा समझा ना. बस ओके बरं ठीक आहे मग. हो काही हरकत नाही मी बॅग घेऊन आता सरळ ऑटोने निघतो बस स्टॉपवर. तिथं गेल्यानंतर काय मला लक्षात येते पूर्ण जर कन्फर्म झालं की बुवा इथं काही धोका नाही की मी तुम्हाला फोन करतो तुम्ही सरळ गाडी घेऊन या आणि पुढचं भतीजाले पाठवून पैसे जमा करा आणि तिथून आपण सगळीच्या सगळे रवाना होऊ. हो बस हे शहर सोडून देऊ पुढे आपलं चालले जाय. अरे बाबा इकडे बसला का तू. आम्ही म्हटलं कुठे आहे चाल ना ते लाईट गिट बंद करला धाबा बंद नाही करलास का आता. मग ते आता लक्षण भाऊन ते आलो भाऊ आता तुझ्या जवळ गेले लवकर आपल्याला लटकू. हो एक तर माणसाचं मूळ नाही बरोबर जायगा आता उद्या होते का नाही का. चल आता हो लाईट बंद कर चाल फटकन दरवाजा बंद करून निघा लागते. हो ना त्याचंच तर टेन्शन येऊ राहिलं गलबती काय करा. हो ना मस्त 20,000 रुपयाचं मॅनेजरची ड्युटी होती. टेन्शनचं काम नाही माझं व्हायचं मस्त होतं. आणि आता दोघांची जर ड्युटी गेली तर काय करा. हो तुमचं काय बा तुम्ही आचारी कुठे लागता कोणत्या धाब्यावर. आम्ही कुठे लागणार आहोत. नसते घोरच आहे राजा आता मोठी आपत झाली. हो ना त्याच विचारात बसलो होती इथं. आणि एक म्हणलं लेखाचं मला एक थोडंसं समजून नाही राहिलं. हो गलबती हो पावर तुमच्या लक्षात येते का हे गोष्ट म्हणजे ध्यानच नाही येऊ राहिलं कसं काय येतं. गोष्ट आहे बा सांग ना हो आम्हाला जर समजलं तर काय सांगायला हरकत आहे. सांग आपले जे साहेब आले त्यातला मेन जे होता त्याचं अळणाव रानबोके. हो आता रानबोके समजा अळणाव असू शकते आपल्याकडे काही सांगता येत नाही. पण आता हे सुब्रमण्यम कसा काय. कारण की आपल्याकडे मराठी माणसाचं नाव सुब्रमण्यम कसं काय. हो तेच तर म्हणलं सुब्रमण्यम स्वामी सुब्रमण्यम असं तसं ऐकलं आपण पण सुब्रमण्यम रानबोके कसं काय. बोले का छोटे आता तू म्हणते ती बरोबर. आता आपल्याकडे मराठी माणसाचं नाव सुब्रमण्यम मी ऐकलं नाही वाजलो. सुभाष गणेश सुरेश रमेश मंगेश अशी नाव आपल्याकडे आहे समजा साधारणतः. पण सुब्रमण्यम ती रानबोके नाव असू शकते म्हणा याचं काही सांगता येत नाही. पण सुब्रमण्यम नाही असायला पाहिजे होतं. मग तेच विचार करू लागला मी मगापासून किंवा सुब्रमण्यम रानबोके झालं कसं काय. हो म्हणजे त्याचं म्हणजे अळणाव कसं काय नाव कसं काय कायचाच काही मेळ खाऊन नाही राहिला. याच्यात मला काहीतरी डाऊट वाटू राहिला बा. हो मला तर वाटते हे काहीतरी फॉल्ट आहे याच्यात. पण याचे फॉल्ट कायचा. अरे बाबा ते विश्रामगृहावर आहे म्हणते म्हणजे काय काय इथंच आहेत ना ते. मग फोन नसते गेले का पैसे घेऊन. त्याने तर पैसे नाही घेतले आपल्या बच्चे. लक्षण भाऊ तर 50,000 द्यायला तयार होते. नाही ते मला तर वाटते भाऊ लंब हात आहे द्यायचा. हो काही ना काहीतरी पुढे पैसे मागा नसते. हो त्यानं पहिले तरी नसन घेतले. हो तरी ते डबल पैसे मागू शकते बा. हो लक्षण भाऊ विचारून पाहू का. पैसे किती काही फोन घेऊन आलता का बा नंबर घेतला तर येईन. मग लावून फोन लावून काही फोन घेऊन आलता का म्हणा. हो फोन घेऊन जर आला असेल तर मग समजून घ्यायचं काहीतरी याचे डाऊट आहेच. नाही त्याचा जर फोन पैशासाठी आला तर समजून घ्या फ्रॉड माणूस आहे म्हणून रानबोके. हो सुब्रमण्यम रानबोके नावाचा माणूसच नसते. हो कारण की हे मोठा म्हणजे घास खाले पाहू राहिलेला आहे असं मला अंदाज आहे. हो थांब मी आता फोनच लावतो पाहतोच मी आता. काही नाही छोट्याचा फोन आहे 2 मिनिटात बोलतो त्यासोबत. त्याला वाटत समजा उद्या काय करावं काय नाही. ते तिघं होते ना धाब्यावर आम्ही आलो लवकर तर एक वेळ त्याला सांगून देतो उद्या सुरूच ठेवा बुवा काय निपटण्यासारखं आहे ना आता. 1 मिनिट
बोल छोट्या, काय म्हणतो? लवकर बोल, जरा अर्जंट आहे. हो सांग, काय म्हणतो? मी काय म्हणतो लक्ष्मण भाऊ, काय म्हणते ते निपटलं का प्रकरण मग? आला रिपोर्ट? नाही ना, हे आताच फोन आला त्याचा 15 मिनिटं आधी. तर ते कसं झालं, त्याच्यातलं एक साहेब आहे तिने, त्यानं ते आपले पाठवलेच नाही नमुने तिकडे. ते म्हणे प्रकरण निपटवतो म्हणे मी. थोडंसं आता काहीतरी सरकवा लागते, तर काम होऊन राहिलं आपलं. मी तिकडे चाललो आता. रेस्ट हाऊसवर आहेत ना ते. बस स्टॉपवर बोलावलं मला त्यानं पैसे घेऊन. मला ना आता शांतराम बोलले यायचं तर नील झाल्यासारखंच आहे. म्हणून आता मी चाललो तिकडे. तर सध्या तुला काय अर्जंट काम आहे सांग मला. अरे बाबा, तुम्ही कायले पैसे देऊ राहिले? सांगतो तुम्हाला. अरे खोट्या गोष्टी आहे, सगळं फ्रॉड आहे, फ्रॉड. कुठं फ्रॉड कायचं काय? त्याच्या अंदर तर आपल्याला माणूस कसा चांगला सापडला म्हणून आपण वाचून राहिलो. मग ते नाही तर उद्या आपल्याला कठीण काम होतं. शील लागत होतं, शील. अरे नाही ना, ऐका ना तुम्ही. ते तोचे अधिकारी आहेत FDA चे. हो, खरे नाही, ते खरे नाही. हो, ते एकाचं नाव काय म्हणे ते तुम्ही सांगा ना. मेन होता त्याचं नाव काय? त्याचं SM म्हणे मध्ये काय सुब्रमण्यम. हो सुब्रमण्यम रानबोके म्हणे. मग तेच म्हणतो ना, नावावरूनच तुम्ही लक्षात घ्या ना. सुब्रमण्यम नावाचा माणूस रानबुके आडनावाचा असते का? मग आपल्याकडे कुठं सुब्रमण्यम नाव आहे आपल्या मराठी माणसाचं? पण आपण असं आता त्याचं आपल्याला काय करावं लागते त्या नावाचं. त्याच्या मायने ठेवलं आपल्याला काय करावं लागते? नाही ना, काहीच नाही ना. कोणते अँगल होत नाही ना नाव असं. मग काय तर, हो, मी सांगतो ना, त्यानं नकली नाव बनवलं आणि कार्ड गिर्ड बनवून आपल्याला फसवलं. हो, मी सांगतो ना, हे त्यानं जे चुकी केली ना नावातनी, हो, याच्यावरून माझ्या ध्यानात आलं की हे डुप्लिकेट आहे आणि तुम्ही हे पैसे देऊ नका. अरे हो ना, पण तू म्हणतो पण ते जे सुब्रमण्यम आहे त्याचा काहीच रोल नाही इथं. हो, ते तर रुपया खात नाही. पण हे जे आहे ना दुसरा घुसमारे, हो ते वाघमारे, दोघं मिळून पैसे घेऊन राहिले तर आपलं प्रगंधा दाबू राहिले. असं आहे ते. ते काही नाही ना, फंड आहे त्याचा. ते त्याची तेच असले पाहिजे, मोठी टीम असेल हे. हो, रेस्ट हाऊसवर जे थांबले ना, 100% डुप्लिकेट आहे. हो, तुम्ही यायचं पोलीस स्टेशनला रिपोर्ट करा आणि यायला पकडूनच द्या आता. बरोबर आहे तू. हो, आता एक तर 1.5 लाखाने फिटून राहिलो आपण. हो, तसंही फिटलं आहे, नसंही फिट नाही. हो, एक तर त्याला संघ घेऊन फिटू, नाही तर मग स्वतः फिटू. ठीक आहे, पाहतो मग आता, करतो पोलीस स्टेशनला फोन. लक्ष्मण भाऊ, छोट्यामध्ये ते खोटं नाही बरं. हो 100% हे डुप्लिकेट गॅंग आहे. और आपल्याला यायला आता कसंही करून पकडलाय. पण आलं लक्षात आलं ना, कसं म्हणता शांताराम भाऊ, आता काय करता काय म्हणला. हो, आपल्याला तर जरा म्हणजे मला डाऊटच येऊन राहिला आता. नाही गोळगंबाल आहे त्याच्यात. कारण की कसं आहे, त्यानं आपल्यापासून पहिले रुपया घेतला नाही, म्हणजे आपल्यावर पकड निर्माण केली ना. आता बरोबर फोन लावून त्याच्यातला एक वेगळा आहे बा असं दाखवून आपल्यापासून 1.5 ते 2 लाख रुपये उपसून राहिला. हो, म्हणजे मोठा घास खायचा प्रयत्न आहे याचा. हो, नाही तर काय निघाले असते, 5-25 हजार काढले असते त्यानं. पण असं बरोबर टेक्निकनं त्यानं आपल्याला फसवलेलं आहे. तर आता आपण याला बस स्टॉपवर बरोबर पकडू शकतो. फक्त पोलीस स्टेशनला माहिती द्या लागते आता. बस त्यावर फोन लावून आता. हो, बिलकुल पुरी टीम हाती लागते आता. काहून की आपण सांगतो ना, सगळे रेस्ट हाऊसवर थांबेला आहे आणि हे एकटा पैसे घ्यायसाठी येऊ राहिला. म्हणजे हे हाती लागला की याचं गचाळ पकडले, बाकीचे बिलकुल जमाच करणार तिकडे. हो, लावा फोन आता. हॅलो, पोलीस स्टेशन पांडे सर बोलतो म्हणलं. बोला, काय अडचण आहे? हॅलो, मी लक्ष्मण किरकिरे बोलतो म्हणलं, रामपूरवरून. लक्ष्मण धाबेवाले. आता काय झालं रे बुवा, 3-4 दिवस तर जाऊ देत जा रे. हॅलो, काय म्हणतो बुवा रामपूरवाले? काय होतं अडचण, काय गडबड? काही नाही, थोडी महत्वाची माहिती द्यायची होती. आमच्या आता कसं मी शांताराम घनगणे, हो दोघांची फसवणूक होण्याच्या मार्गावर आहे. हो, त्या संदर्भामध्ये तुम्हाला थोडीशी माहिती द्यायची होती अर्जंट. अच्छा, म्हणजे कायची फसवणूक सांगा ना बुवा, काय आहे विषय तो? विषय कसा होता साहेब, आमच्या धाब्यावर धाड पडली आज. हो, सकाळी 10:30 वाजता तेवढ्यात. आणि त्याच्यामध्ये जे FD अधिकारी आहेत त्यानं काय केलं, आमचे नमुने नेले. हो, आता ते विश्रामगृहावर थांबलेले आहे म्हणे. पण आता त्याचा फोन आला आम्हाला की बा, हो त्याच्याच यातला एका अधिकाऱ्याचा की बा 1.5 लाख रुपये घेऊन या. हो, 1.5 लाख रुपये घेऊन या, तुमचा मी रिपोर्ट बरोबर करतो, कार्यक्रम तुमचा फिट आहे. तुम्हाला याच्यातून वाचवतो. तर मी काय म्हणतो, हो हे टीम आम्हाला थोडी नकली वाटून राहिली. हो, कारण की कसं आहे, हो आता आमचे शांताराम घनगणे का नाही, यायच्या दुधाच्या कॅना पकडल्या होत्या. हो, त्याला बी धमकी आली की बा 50,000 रुपये जमा करा. हो, नाही तर उद्या तुम्ही जेलात आहेच समजा. तर म्हणून म्हणलो हे टीम खरी आहे का खोटी आहे, याच्यात थोडासा डाऊट आहे. तुम्ही येता का? हो, बस स्टॉपवर आम्हाला पैसे घेऊन बोलावलेला आहे त्यानं. म्हणून म्हणलं जरासं नावात जरा डाऊट वाटू राहिला. सुब्रमण्यम रानबोके म्हणते ते साहेबाचं नाव. हो, तेच आहे का सध्या FDAचे अधिकारी? कोण आहे हो सुब्रमण्यम? नाही रानबोके आहे का? नाही रानबोके नाही, इकडे कोणीच नाही. रानबोके नाही, साडी बोके नाही, कोणीच नाही. दुसरं नाव आहे द्यायचं. हे कुठून आले आता? हे काय म्हणते, आम्ही अधिकारी आहो म्हणते. हो ना, तेच म्हणलं, मग आम्हाला माहित नाही ना कोण आहे तर. हो, म्हणून म्हणलं तुम्ही थोडंसं जरा आले असते. हो, तर एकदा सगळी टीम हाती लागते आज. हो, कारण की जर का ते नकली असतील ना, तर ते रेस्ट हाऊसवर थांबलेले आहे बाकीचे आणि हे पैसे घ्यायला येऊन राहिले एक जण. बरोबर, मी करतो चौकशी. आणि म्हटलं तुम्ही किती वाजता येऊन राहिले, किती वाजता बोलावलं टाईम तुम्हाला बस स्टॉपवर? बस 1 घंट्याचा टाइम दिला. हो, 1 घंट्यात आणा म्हणते तुम्ही, नाही तर मग काही खरं नाही. हो, तर आता आम्ही अर्ध्या तासात पोहोचतो बस स्टॉपवर. बरोबर, ठीक आहे ना, काही हरकत नाही. हो, आलोच समजा तिथं आम्ही. हो, काही वांधा नाही. पाहतो आम्ही, इकडे तिकडे लपून बसतो. हो, काय होते तुमचं झालं की बरोबर धाड टाकून देतो. मग कोण होतं. एक वेळ गचाड पकडलं की मग सगळे साठी लागते. हो, ठीक आहे मग. बरोबर, या मग आता लवकर. हो, निघालो आम्ही. आणि हो, एक लक्षात घ्या तुम्ही, आम्हाला अजिबात फोन लावू नका डबल. हो, आम्ही तिथं एखाद्या बसमध्ये बसून बरोबर तुमचं निरीक्षण करतो. अंडर बस स्टॉपमध्ये जे आपलं बसायच्या जागा आहेत ना, तिथं तुम्ही बसून राहा. ते तुमच्यापर्यंत पोहोचले
की आम्ही बरोबर त्याले हो कसं कवर करता येईल ते पाहतो. हां हो, तर बाकीचं कसं आहे ते बी लक्ष ठेवून आहे बरं तुमच्यावर. हो, कानोसा वगैरे घेत असतील ते पोलीस वगैरे आहे का, म्हणून थोडे सतर्क राहा. तेच म्हणलं, आम्हाला अजिबात फोन लावू नका, आम्ही काय करायचं ते करतो बरोबर. हां ठीक आहे, ओके. चला रावडी साहेब, आता हो लागलं काम आपल्याला. एखाद्या एस टीने बसून राहू, जी तिथं उभी राहणार आहे रातभर अशी, आणि तिथून बरोबर लक्ष देऊ की बा काय आहे आणि कोण येणार आहे. हो, त्याच्यानंतर काय करायचं हो ते आपण ठरवू मग. हां, गाडी गिडी काही घेता येणार नाही, लवकर आपल्याला पैदल जावं लागेल, नाही तर ॲटोनं. हां, चटकन आपल्याला तिथं आपली जागा कवर करावं लागते. हो चला मग. बरं मी काय म्हणतो, हो बंदूक घेऊन घेतो संग, म्हणजे कसं आहे हो कानाला लावायला बरं राहील, नाही तर मग कसं पळायला तर काय करसान. घ्या ना, सोबत घ्या ना, त्याच्यात काय गोळ्या असू नसू संग घ्यायला काय हरकत आहे. हां चला, घ्या लवकर आणि चला पटकन. हाँ हेलो हेलो, हाँ चाचा बोल रहा हूँ मैं. हो ते आगे क्या, वो तीनों आगे क्या. नेमके झाले तर हो, आता तिथं गाडी लावली त्यानं, आता ते काहीतरी बोलचाल चालू आहे त्याची. हो, आता जाते कुठं काय करते पाहू ना आता. हो, पहिले मी आता गोशवारा घेतो, तुम्हाला सांगतो. हां हो, तसं वातावरण तर बरं आहे, काही पोलीस लोक हे ते काही आसपास काही दिसून नाही राहिले. हो, आजूबाजून काही गाडी नाही, काही नाही, काही नाही. हो, अजून काय काय होती हो मी सांगतोच तुम्हाला. हो, नंतरच माणसाला पाठवा तुम्ही. बरं ठीक आहे ना. हो, तरी बी 10-15 मिनटं अजून त्याचं बरोबर निरीक्षण करा. हो, आपला माणूस काही पाठवत नाही मी सध्या. हो, फक्त आता डिझेल वगैरे भरून घेतो गाडीत, निघायच्या तयारीने बरोबर बसस्टॉपच्या बाजूनं गाडी घेऊन येऊन जातो. हां हो, तोपर्यंत आम्हाला तुम्ही काय होते काय नाही सांगत राहा. हो ना, हो ना, बरं बरं, ठेवा फोन ठेवा. फालतू कोणी लक्ष ठेवत असेल तर अजून. हो ठेवा फोन ठेवा. पण तिकडे जाऊन बसायला लागेल ना आपल्याला, ते काय म्हणे तिथं या म्हणे ना. हो, तिथं ते आपल्याला पाहून राहिला असेल कदाचित. चला, हो पोलीस लोक आहेत, तुम्ही नका टेन्शन घेऊ. पाना रंग यात सापडते आता. चला तुम्ही फक्त. हो भाऊ, ते आपलं वाशिम मार्गे हिंगोली गेला का गाडी. हो, काय टाईम होता आताचा, 9चा गेला का म्हणलं ते. सांगा आता, अरे आम्हाला माहित आहे का, तिथं जाऊन विचारा ना, चौकशी विभाग आहे तिथं, तिथे विचारायचं. आम्हाला माहित आहे का ती गेला का राहिला का. हो, पण आता सांगितलं तर काही बिघडते. हां हो, तिथं तर जाणारच मी, पण मी आलो कदाचित पाटी गिटी वाचली असेल तुम्ही तर. पण आता आम्ही आता एसटीच्या पट्ट्या वाचायला बा इथं. पहा ना तुम्ही, वाचा ना मग. हो, जरासं दिसत नाही मला, तरकत नाही जरा रातचं, हो, म्हणून विचारलं. अरे पण आम्हाला माहित नाही तर काय सांगू तुम्हाला. तुम्ही जा आणि त्या चौकशी विभागात चौकशी करा, हो गेला का नाही गेला. हो, नाही तर बसा इथं रातभर. आता तसं करावं लागेल मग. हो, पाहतो बा काय आहे, गेला का नाही तर. हो ठीक आहे मग. हा, ते काही येते मला घुसमारे. हो, काही त्याचा फोन नाही फान नाही. आता 10 मिनिटं झाली येऊन बसू राहा आपण. किती आलो भाऊ, हे बा पैसा म्हणलं की माणूस कुठेही पैसे जाते. हो पाहा ना तुम्ही, आता 5-10 मिनिटात बिलकुल टचच होते ते. मग हो एवढ्यातच असला पाहिजे. हो, ते तयारीतच असं. हे काय बुडा हिंडून राहिला इकडे. अरे का काकाजी, अरे का हिंगोलीवाले काय गेला का म्हणलं, काय गाडी लागली नाही का तू. काय सांगता रे, ज्या तुमच्या संग ना गोष्ट केली म्या, मग काय तर गोष्टी करत बसतो तुमच्या संग. तिकडे गाडी निघूनही गेला म्हणती. हो ना, आत्ता म्हणे म्या चौकशी केली तर म्हणे आत्ताच गेली म्हणे गाडी. म्हणजे आता आपण म्हणलो होतो यायला चौकशी करा. अरे पण तुम्हीच विचारलं ना, आम्ही थोडी थांबवलं तुम्हाला बा. हो बरं जाऊ दे, आता गेली गेली, मग आता काय का रातभर कसं काय म्हणलं. काय दुसरी. आता कायची गाडी, हेच तर होती शेवटची. हो, आता रात्रानी येईन म्हणजे 2:30 वाजता. हो, 2:30 वाजे लोक आता रातभर इथंच थांबणार आहे. मला का मेलं का नाही आता, नाही का असं असं म्हणजे आता 2:30 लोक इथं. हो बाबा, कठीणच काम आहे बा. पायदा म्हणलं जरा. हो कसं आहे, चोर गिरं असतात बरं, पायदा थैलीत काही पैसे नाही ना. नाही नाही बा, आपल्यापाशी काय 100-500 रुपये आणि कार्ड आहे एस टीचं. हो बस झालं, आता बाकी काही नाही. बरोबर, ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. आता लक्ष्मण मी काय म्हणतो, लावर फोन द्यायले. हो काही येते पाहिजे जरा. हॅलो, घुसमारे बोलतो. बोला बोला. कुठं का आले का, पोहोचले का. अरे बाबा 10-15 मिनिटं झाले आम्हाला इथे येऊन बसून आम्ही. तेच तर वाट पाहून राहिला. आता तुम्हाला आम्ही दिसलो का नाही का काय, कुठं आहे तुम्ही सध्या. वाटच पाहून राहिला आम्ही. कोपऱ्यात कोपऱ्यात शेवटच्या एरियात नाही तुम्ही, बस स्टॉपवर. हो ना, आम्हाला काही मिस करून या लागेल ना. हो ना, तेच म्हणलं आता मी साहेबाला बोलतो, येतो म्हणतो आम्ही थोडंसं सोपसुपारी खाऊन बाहेरून. तेवढ्या मिसानं बाहेर आलं की झालं का. तुम्ही बसा, 15 मिनिटात येतो मी तिथं. काही काळजी करू नका. हो, कुचकून येतो आणि पैसे घेतले की बस तुमचा रिपोर्ट बिलकुल काय तर तुमच्या व्हॉट्सअपवर देतो तुम्हाला. त्याच्याशी बोललो की ठीक आहे, काही काळजी करू नका. आता हो येऊनच राहिलो मी. या म्हणलं थोडा उशीर नाही झाला पाहिजे आम्हाला घरी जायला. हो लवकर या जराशा. हो ठीक आहे ठीक आहे. पाय म्हणलं आलो भाऊ. हो काय म्हणते चंद्र भाऊ, आलोच म्हणते 10 मिनिटात. हो ये ना, तो बापाची ठेवे म्हणा इथं. 2 लाख रुपये घेऊन घे, थैली घे निघ. नालाय कोणाचं. त्याला काय वाटलं इतकं सोपं आहे का रामपूरवाले. अबे तू म्हणाले का आता 2 वर्षासाठी गेला म्हणून फिटला म्हणा तू आता. पुरी सेटिंग लावली म्हणलं तू आता, तू फक्त ये म्हणा आता. लय साधं सोपं समजलं आपल्याला त्यांना, नाही का. हो ना, त्याला वाटतं धोतरम पुरले काय समजते यायले. अबे मोठमोठे गार केलं म्हणा आम्ही. तू काय आले का खादोड्यासारखी अशी तशी. हो थांब म्हणा फक्त तू इथं ये आता. हो तू आला की तू गचाड पकडतो आणि बिलकुल गाडीतच जमा करतो का म्हणा. पण नाही हो, बाकी साहेब लोक आले असेल का नाही, काय यायचे असेल ना काय. काय कसं काय म्हणलं, अजून तर काही माणूस येणार वाटते द्यायचा. हो आता हे फोन चालू वाटते द्यायची. जमते वाटते आता. हो ना, ठीक आहे. 8 फोन लावला तर लक्ष्मण किरकिरे ना. हो बहुतेक त्याला लावला असं. हो आलो बा आम्ही.
बरं पाहू ना, आता येईलच ते 5-10 मिनिटात पोहोचते ते 100%. मी काय म्हणतो साहेब, हो याच्याबरोबर हे पहा सगळीच्या सगळी टोळी आपल्याला जमा करायला लागते बरं. हो सतर्कतेनं हे हुकला नाही पाहिजे, याला पकडायचं आहे आपल्याला, जे येईल त्याला. हो थांबा टकरी, आता 15-20 मिनिटांनी कार्यक्रमच होणार आहे याचा. हो 8टा पोहोचते ते. उद्याचा एपिसोडमध्ये बिलकुल सिरीज क्लिअरच करणं आहे. हो पहा ना तुम्ही, आता लक्ष द्या फक्त, इकडे तिकडे पाहू नका, तिकडे पहा बरोबर. लक्ष द्या.